कीजिएगा। बी बोलाओ, पर्यावरण बचाओ। कभी बोलाओ अपने आप आ जाएंगे बस। अपने आप आ जाएंगे। बिग थैंक यू। What is the impact on the entire process? तो उन्होंने उसको भी कैंसिल किया था. We don't want money. We want the environment to be saved. And I think for that we should be thankful to Ganesh Naik ji and Devendra Fadnavis ji because in one meeting they took this decision in one meeting, which is actually spectacular. लेकिन एक अपील हम नहीं वे फुटा पे बस की स्टैच्यू लगाएंगे यहाँ पर। यस Yeah, we can try, but लेक को तो नहीं होगा, रोड का कर सकते हैं। हाँ रोड को या ऐसा रोड को करेंगे। इस रोड को चुनाव निकाल परफेक्ट होमेज टू इट। परफेक्ट होमेज टू तुलसी मेमोरियल DPS कंजर्वेशन मार्क। We started this in 2012. When in fact, we didn't know anything about it. नहीं बन गया, स्कूल बना करके बन गया। DPS फ्लेमिंगो लेक एक कन्झर्वेशन रिझर्व म्हणून घोषित करण्यात आलेले आहे महाराष्ट्र राज्य सरकारच्या तर्फे आणि ह्या सोहळ्याची ह्या आनंदाची बाबतीत आम्ही सेलिब्रेट करायला ते विक्ट्री मार्च विक्ट्री परेड काढलेले आहोत आणि बरेच लोक इथे आमचे मित्र पक्षीप्रेमी पर्यावरणप्रेमी लोकल नागरिक सामील झालेले आहेत आणि याची महत्त्व अशी आहे की फ्लेमिंगोचे डेस्टिनेशन पॉईंट आहेच पण वेटलँड जो आहे एक अर्बन स्पॉन्ज म्हणून काम करतात म्हणजे ज्यावेळी पुराची परिस्थिती निर्माण होतो तेव्हा हायटेडचं पाणी शहरात येतो ते पाणीचे ॲब्झॉर्ब करून हा वेटलँड शहराला पूरपासून वाचवायची प्रयत्न म्हणजे रोल प्ले करतोय म्हणून याची इम्पॉर्टन्स आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यासाठी आम्ही ॲक्च्युली गेले 3, 5, 6 वर्षांनी प्रयत्न करत आहोत की अशा प्रकारची इतकी वेटलँड्स आहे जसे आपली हा वेटलँड NRI वेटलँड TH चाणक्य आणि पांजेतलं 3 वेटलँड भेंडकल बेलपाडा आणि पांजे हे संपूर्ण वेटलँडचं सेव्ह करायला कंजर्व करायची आमची प्रयत्न होती आणि पहिला टप्पा म्हणून आमचं इथे यश मिळालं आणि अत्यंत आनंद होतो आम्ही आणि याच्या पुढे पण बाकी जे वेटलँड आहे त्याचं पण संरक्षण करायला आम्ही उद्या गणेश नाईक साहेबांना भेटणार आहेत आणि आम्ही सांगणार आहे आणि त्याच्यानंतर मी CM साहेबांना वगैरे लिहून ते याची इम्पॉर्टन्ससाठी आम्ही त्यांना आमचे प्रयत्न सुरू राहील। आमची पाठपुराठा बरेच वर्षापासून होती कमीत कमी 5 वर्षापासून आणि आता यावेळी काय झालं की गेले जानेवारी आणि मेच्या मधल्या भागात बरेच प्रकारची फ्लेमिंगोची इथे मृत्यू झाली होती आणि त्याच्यानंतर सुधीर मुनगंटीवार त्यावेळचे रेव्हेन्यू आणि वनमंत्री त्यांनी असेंब्लीमध्ये सांगितले आश्वासन दिले होते की अशा प्रकारचे फ्लेमिंगोची जो डेस्टिनेशन पॉईंट जो आहे त्याचे संरक्षण करायचे आम्ही प्रयत्न करू त्याच्यासाठी कमिटीची आम्ही एक स्थापना करू कमिटीची ती कमिटीची स्थापना झाली वन सचिव वेणुगोपाल रेड्डी सचिव अध्यक्ष होते त्याच्यात सिडको NMMC BNH वगैरे बाकी सगळी संस्था होती आणि त्या कमिटीचा निर्णयाप्रमाणे लास्ट सप्टेंबरमध्ये कमिटीची निर्णय आली होती की फ्लेमिंगो हा एरियाला कन्झर्वेशन रिझर्व म्हणून रेकमेंडेशन द्यायला सरकारला कारण कमिटी स्वतःहून निर्णय काही करू शकत नाही अंतिम निर्णय सरकारला करायला पाहिजे ना ते करण्याच्या पूर्वी त्यांनी त्याच्यात एक दुसरी इम्पॉर्टंट अटी अशी होती की इंडिपेंडेंट त्यांची असेसमेंट करायला पाहिजे देहरादून स्थित वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ते येऊन त्यांचे लोक येऊन तिथे संपूर्ण सर्वे करून गेले आणि त्यांचे जे रिपोर्ट आले लगेच त्यांची रिपोर्ट आली आणि रिपोर्ट आल्यानंतर सरकारने निर्णय घेतली आणि त्या रिपोर्टमध्ये अशी एक दुसरी सूचना होती की जितकी ठाणे क्रीक फ्लेमिंगो सँक्च्युरी अंतर्गत की सॅटेलाइट वेटलँड्स आहेत ते संपूर्ण वेटलँडचे संरक्षण करायची गरज आहे त्याच्यात आपले NRI वेटलँड TH चाणक्य आणि आपले नेरुलचे 3 वेटलँड हे संपूर्ण त्याचे सामील आहेत आणि आता आमची पुढच्या लढाई त्याच्यासाठी आहे बाकी जितकी वेटलँड आहे त्याचे संपूर्ण पर्यावरणाच्या गोष्टीतून नागरिकांच्या सुरक्षेसाठी शहराच्या सुरक्षेसाठी आणि खास म्हणजे मच्छीमार समाज जो आहे त्यांना पण लाभ होतो याच्यात चांगल्या प्रकारचे मासे भेटतात इथे क्रॅब्स आम्ही पांजेमध्ये बघितलं
कमीत कमी 5-6 किलोची एवढी मोठी क्रॅब होती. अशा प्रकारचे इथे चांगल्यापैकी मासे भेटतात. त्यांचा पण त्यात फायदा होईल. सगळ्यांचा आता आनंद गोष्ट आहे आणि